लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक महानगरपालिकेच्या पंचवटी प्रभाग समितीच्या सभापतीपदी भाजपा नगरसेविका रोहिणी बाबूराव पिंगळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। पंचवटी प्रभाग समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6च्या भाजपा नगरसेविका रोहिणी बापूराव पिंगळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे। निवडीनंतर पीठासीन अधिकारी तथा अप्पर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी रोहिणी पिंगळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय। यावेळी स्थायी समिती सभापती मच्छिंद्र साणप, माजी महापौर रंजना भानसी, माजी उपमहापौर गुरमीत सिंग बग्गा यांच्यासह पंचवटी भागातील नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते। सभापती पदाच्या निवडीनंतर महापौर हिमगौरी आडके आहेर, भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार, भाजपाचे गटनेते श्याम बडोदे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवनिर्वाचित सभापती रोहिणी पिंगळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। दरम्यान पंचवटी विभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याची भूमिका नवनिर्वाचित सभापती रोहिणी पिंगळे यांनी व्यक्त केली आहे। आजचा हा विजय आपण आदित्य डिकले यांना समर्पित करत आहोत। भारतीय जनता पक्षाने जो माझ्यावर विश्वास ठेवून मला पंचवटी प्रभाग सभापती समिती पदाचा जो संधी दिली आहे त्याबद्दल मी पक्षाचे धन्यवाद करते। आगामी कुंभमेळ्याचे जे पंचवटीत कामं चालू आहे, राम कालपत यांचं जे महत्वाचे काम चालू आहे त्याच्यात आपण चांगल्या दृष्टीने आणि चांगल्यापणे पार करू आणि उत्कृष्ट दर्जाचे कामं करू। आजचा हा विजय आमची मखमालाबादची कन्या आदित्यताई राहुलभाऊ ढिकले यांना समर्पित करत आहोत। हा विजय एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज हे पंचवटी सभापती पद जे मिळतंय ते आम्ही आमची बहीण आदिती राहुलभाऊ ढिकले यांना समर्पित करतो, म्हणून आम्ही कोणताही आनंद उत्सव साजरा करणार नाही आणि त्याच्यानंतर जे आम्हाला जबाबदारी दिली पक्षाने ती पुरेपूर पार करण्याचा प्रयत्न करणार आणि त्या जबाबदारीनुसार येत्या कुंभमेळ्यामध्ये जी कामं आहे त्या कामाला आम्ही सगळे नगरसेवक मिळून सहकार्य करून जेवढं लवकरात लवकर कामं पूर्ण करता येतील त्याचा प्रयत्न करू आणि येणारे कुंभमेळ्याला जे बाहेरचे भाविक आहे त्याच्यासाठी आम्ही सज्ज राहू। पंचवटी प्रभागाच्या विकासासाठी नवी दिशा मिळणार का? नवनिर्वाचित सभापतींच्या कामगिरीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।